नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पाया सूप। आता ही पाय निखाऱ्यावरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आमचा छोटा कुक त्याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण चालू आहे की ते चांगल्या प्रकारे भाजले जात आहेत की नाही। आता या भाजलेल्या पायांना व्यवस्थितपणे नळाखाली स्वच्छ करून घेत आहोत, जेणेकरून त्याच्यावरती असलेले काळे डाग किंवा केस सगळे साफ होतील। जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर नक्की करा। आता धुवून स्वच्छ केलेल्या पायांना हळद लावून घेतली आहे। आता पायाचा स्टॉक बनवण्यासाठी कांदा, दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता आणि दगडी फुलाचा वापर करणार आहोत। आता कुकरमध्ये तेल टाकून त्यात हे सगळे खडे मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहोत व नंतर त्यात हळद लावलेले पाय टाकणार आहोत। नंतर कुकरमध्ये आपल्याला जेवढा पायाचा स्टॉक बनवायचा आहे तितकं पाणी टाकून त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे आपल्याला पाया सूप बनवण्यासाठी लागणारे गरम मसाले आपण काढणार आहोत। त्यात आले, लसूण, कांद्याची पेस्ट, जीरा पावडर, काळी मिरी पावडर, धने पावडर, मटन मसाला आणि गरम मसाला घेतला आहे। त्याचबरोबर टोमॅटोची पेस्ट व कुकरमध्ये बनवलेला स्टॉकही आपण काढून घेतला आहे। तर मग सूप बनवायला सुरुवात करूया। आता टोपामध्ये थोडं तेल टाकून त्यात आले लसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। नंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकून ती व्यवस्थित परतून शिजवून घ्यायची आहे। तुम्ही ऐकू शकता बाहेर आत्ताच पावसाला सुरुवात झाली आहे आणि ह्या पावसामध्ये या पाया सूपची चव काही भन्नाटच असणार आहे। चला आता या शिजलेल्या प्युरीमध्ये आपण मगाशी काढलेले सर्व गरम मसाले यात टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। आता या शिजलेल्या टोमॅटो प्युरी व गरम मसाल्याच्या टोपामध्ये आपण बनवलेला पाया स्टॉक टाकणार आहोत आणि शेवटचं एकदा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता 2 ते 3 मिनिटाच्या उकळीनंतर आपला पाया सूप तयार झाला आहे। कोकणात भर पावसात अशा पाया सूपची मजा काही औरच असते।